सो आज आपण पहिला ब्लॉग शूट करणार आहेत आणि आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे फौजींनी. हे डिजिटेक्सचं माईक जे मला ॲनिव्हर्सरीलाच दिलं होतं, त्याची पण एक वेगळी कहाणी आहे ती मी तुम्हाला सांगेन नंतर. त्याचा एक व्हिडिओ भारी आहे आणि ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण आज मी त्याचा यूज करणार आहे. सो मी पहिला कनेक्ट करते आणि कसा आवाज येतो ते तुम्ही बघा. तुम्हाला माझा आवाज येतोय का? मला नाही आलं म्हणजे मी फर्स्ट टाइम यूज करते आणि आपण हा देऊया फौजी. ठीक आहे, आता मी ते मला म्हणतो हां तू बुद्धी नसते वापरू नकोस, मी दिलेलं गिफ्ट तू कधीच वापरते. मला म्हणतो जो मला सपोर्ट करा काही लोक असतात की बायकांना मागे ठेवतात का ते माझं एक पूर्ण करतात. माझं मला नेहमी म्हणतो व्हिडिओ माझं पुढे आवडतो इज माय फॉलोवर हे फौजीला. सो जेव्हा पण मी किचनमध्ये काम करत असते तेव्हा ते मला नेहमी हेल्प करत असतात. आज आज ते मला झाडू मारून दिली त्याने. हा माईक तुमच्यासाठी. मी कशाला, मी काय बोलू? तुम्ही पण लावा ना, तुम्ही पण माझ्या ब्लॉगमध्ये याल, थोडासा फेमस व्हाल. झाडू मारत होते त्यांना लाज वाटली, ते बघतात की लोक बोलतील की काय फौजी आणि सो तुम्ही आज बघू शकता माझ्या किचनवर दोन्ही बाजूनी काहीतरी गडबड चालू आहे, कारण की आज मस्त माझ्या हजबंडची फेवरेट बिर्याणी बनते. त्यांना माझ्या हातची बिर्याणी खूप आवडते, खूप मस्त. ओ हे तिकडे ठेवता का? काय हे बॉक्स ठेव तिथं आलो. ठीक आहे, मला असंच करतात. तर मी एका बाजूला मी चिकन वगैरे स्वच्छ धुवून त्यात सगळे मसाले मिक्स केले आणि ते ठेवलेत मिक्स करून. वॉटेवर जे काय असेल, माझी जीभ जरा हे होते त्यामुळे. आणि एका बाजूला मी राईस भिजवून ठेवला होता, त्याला मी एक थोडंसं उकळून घेईन. मी खूप आळशी आहे, मी नेहमी शॉर्टकट शोधते, त्यामुळे मी बिर्याणी डायरेक्ट कुकरला लावते आणि ती एवढी स्वादिष्ट होते ना. मी एक दिवस तुम्हाला माझी रेसिपी सांगेन. तर मी आता इथे कांदा ठेवलेला आहे, कांदा चांगला भाजून घ्यायचा, मग त्यात चिकन टाकायचं. मग थोडं चिकन आपला राईस शिजल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत राईस आणि मग कुकर लावायचं. त्याच्यात थोड्या मिरच्या टाकूयात आपण, कारण की तिखट बिर्याणी तिखटच छान लागते. माझं माईक कनेक्ट झालंय की नाही मला काही कळत नाहीये, पण मी फर्स्ट टाइम यूज करते. झालंच असेल. देवा प्लीज हेल्प. आणि सेकंड, फौजींचं मन थोड्याने कधीच भरत नाही, त्यामुळे त्यांना आज माझ्याकडून पाहिजे होतं चिकन क्रिस्पी. त्यामुळे मी चिकन ते पण असं छान कट करून घेतले असं लांबला आणि ते पण असं मॅनिग्रेट केलेलं आहे, बरोबर ना. आणि फौजी नेहमी त्यांना माहिती आहे मला कलेजी खूप आवडते, त्यामुळे ते स्वतःचा कलेजा तर त्यांनी मला दिलाच आहे, पण ते कोंबडीचा कलेजा पण घेऊन येतात नेहमी. तो आपण फ्राय करणार आहे, कारण की बिर्याणीमध्ये कलेजा काय मजा है ना. थोडासा कांदा लालसर झाला ना की आपण त्याच्यामध्ये. अरे मी झाडू मारला, मी तर मर्द आहे, पण असं काय नाही. आणि ते मला कधी देतात ते बनवून? ते पहिलं हे एका बाजूला येऊ दे ना, चिकन क्रिस्पी हलकट. काय द्या ना ते. थांबा ना, हलकट काय? एका बाजूला लावून घेऊ द्या. मग माझा कार्यक्रम सुरू. आवाज रेकॉर्ड होतो. 10 रुपये घे. गप्पस. ते धुतले का ग्लास? नाही, पाण्यातून भांडी घासायची राहू दे, मी घासते पाण्यातून एकदाच. हे सगळं काढलं. सोडा. चिकन टाकलेलं आहे आपण आणि ते जरा उलटा पलट करून घेऊयात, जेणेकरून मसाल्याचा स्वाद येईल आणि थोडं मसाला शिजेल. कांद्याचा स्वाद येईल आणि मसाला शिजेल, उलट बोलले मी. आपला राईस रेडी आहे. आता चिकन क्रिस्पीची घाई झाली एका माणसाला. राईस आपला मस्त फुललेला आहे आणि याच्यात आहे ना एक लिंबू, म्हणजे अर्धा लिंबू पिळायला विसरू नका, कारण की लिंबूने राईस असा पांढरा शुभ्र होतो आणि सुटसुटीत मोकळा होतो. ह्याला मी फोडणी दिले बरं का, जिरा, वेलची, खडे मसाल्याची. थोडस शिजवून घेऊयात नुसतं कॅमेऱ्याच्या मध्ये. आपला राईस पण रेडी आहे आणि आपलं चिकन मध्ये मी आता याच्यात कुकर मध्ये
राईस लावून घेते छान असं. गाळून घेतलंय मी हे राईस. आज ना माझी थोडी बोबडी वळते, थंडी आहे ना, एक एक दाना समान. थोडा राईस पकलाय मस्तपैकी. तूप इम्पॉर्टंट गोष्ट सर्वात. हे मी गोवर्धनचंच यूज करते कारण की मला हा ब्रँड स्पेशली फार आवडतो. मी तूप खात नाही, पण मी घरचं कुठलंच तूप खात नाही. मी गोवर्धन तूपच, मला काय माहिती पहिल्यापासून मला गोवर्धन तूप खूप आवडतं. आमची आई सुद्धा गोवर्धनच यूज करते, त्यामुळे तिच्यामुळे मला सवय लागली. असं छान असं तूप टाकून घ्यायचं, जेणेकरून त्याचा स्वाद काहीतरी वेगळाच येईल. आणि कुकर लावून घेऊयात, गॅस कमी, कुकरचं झाकण. आणि हे पण गरम झालं, ह्याच्यात आपण फास्ट फ्राय करून घेऊयात. चिकन क्रिस्पी, सॉरी गॅस स्लो. या सगळ्याची मी कधीतरी एक मोठी व्हिडिओ बनवेन लेंदी, जेणेकरून तुम्हाला कळेल सर्व. ओरिजिनल झाडं नाही मागवलेली. आता आपलं चिकन क्रिस्पी असं मस्त असं मी फ्राय करून घेतलं तिथे ह्याच्यामध्ये. आणि एक अजून, आणि बिर्याणी रेडी आपली. ती चिकन क्रिस्पीला लागणार उगाचच ना एकदम हॉलमध्ये ठेवायचे. ते पार्सल आलंय आमचं एक. हा ठेवा ना तिथे. क्रिस्पीला लागणार असं त्याला थोडं फोडणी द्यायला लागेल ना आपल्या गावठी भाषेत. त्याच्यासाठी असं लांब 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 थोडस लसूण सोलता का हो? सोला ना. का तुमच्याच चिकन क्रिस्पी कचरा त्याची. हे बघा, बायको अशी मला काम लावत असते सारखं. ते स्वतःहून करतात. थांबा ना जरा. हा डब्बा द्यायचा आहे आम्हाला. किती छान बिर्याणी झाली, एकदम फुलली आणि मस्त असा स्वाद येतोय. बिर्याणी जरा आम्ही देतोय बाहेर एका ठिकाणी. राहू दे तसं. फोन करता का ताईंना? सोडा. बिर्याणी अतिशय मस्त झालेली आहे. म्हणजे मी स्वतःचीच बिर्याणी, म्हणजे इथे आम्ही महाराष्ट्रातले इथे खूप सारे लोक आहेत बघा. मी जेव्हा नवीन आलेलो तर त्या ताईंनी आमचं जेवण वगैरे बनवलेलं आणि छान नाही त्यांचं नेचर वगैरे, म्हणून मग आम्ही आज विचार केलेला की काहीतरी स्पेशल बनवल्यावर त्यांना पाठवून दिलं. तर मी त्यांना बिर्याणीचा डबा पाठवला, ते गेले घेऊन. तोपर्यंत आपण चिकनला असा मस्त हे करूयात, तडका देऊयात. माझ्याकडे जास्त हे नाही आहेत, पण मी केचप, चिल्ली आणि शेजवान चटणी आहे माझ्याकडे, ती यूज करते, जेणेकरून थोडं हॉटेल सारखं फील येईल. कारण की फौजींना असलं चटपटा खायची खूप सवय आहे. म्हणजे मला पण आहे, त्यांनाच आहे असं नाही. पॅन हे मी नॉनस्टिकचे जे पॅन घेतलेत ना, खरंच खूप चांगले आहेत. तुम्ही पण यूज करा, कारण की त्याने ना बऱ्यापैकी आपल्याला ऑइल पण कमी लागतं. आपको लगा रेडी है, बट वो रेडी नहीं होता है. इंग्लिश लोकांचा चम्मच वापरूयात. हे जेवढं हाफ फ्राय हाफ कुकच ठेवायचं.
जरा मजा येते. कलेजी भाजून घेऊयात. कलेजीला थोडंसं आपण कट मारूयात. गॅस एकदम लो ठेवायचा. का? ओ माय गॉड. हे छान असं पकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता सध्या तुम्ही का तिथे अवसर करता? कलेजी माझी करते इथे. माझी म्हणजे कोंबड्याची कलेजी. हे भगवान, कलेजी चिपक मत. तुमचा माझ्याकडे भाजेल भाजेल. चम्मच काढून चम्मच द्या त्याच्यातून. हे बघा तिथे विनेगर नाही आपल्याकडे, त्यामुळे आपण विनेगर स्किप करते. त्याच्यात 2 चम्मच चटणी. त्याच्यात जास्त नाही टाकायचं आणि आंबट आंबट टाकतो. आणि हे जरा जास्त टाकायचं. दोन्ही बाजूला जेव्हा कुकिंग करत असतो ना, एकीकडे लक्ष हे होतं. तर मस्त पैकी हे एकत्र करून घ्यायचं. आणि ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून त्याला झाक येईल. चिकन जे आपण क्रिस्पी बनवलेलं ते चांगलं असं परतून घ्यायचं. आणि एक ॲडिशनल स्टेप आपण करू शकतो. ही तुम्ही स्केप पण करू शकता. तीळ. पण मला असं वाटतं हे टाकलं तर खूप मस्त असा डिश दिसायला पण छान दिसते आणि लुक पण मस्त येतो. तीळ टाकून घ्यायचे थोडेसे. मी कधीही माप नाही घेत कोणत्याच गोष्टीचं. मी माझ्या अंदाजाने टाकते आणि ते बरोबर पडतं. हे मला देणगी दिलेली आहे देवाने, कारण की माझं मूल्यांक 3 आहे ना. असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आज जरा फौजी फ्री आहेत, निवांत आहेत, म्हणायला हरकत नाही. तर नेहमी आता त्यांना देऊयात, सर्व करूया. पहिलं मी टेस्ट करायला पाहिजे ना. चांगलं झालंय. एक नंबर. या कशी झाले सांगा. तुम्हाला जेवढा त्रास होईल तेवढा महाराष्ट्राला पण त्रास होईल. तुम्ही जर बरोबर असाल प्रभू
मी सांगतो तुम्ही काय केलं तर तुम्ही हद्दपार केली. अंड तुम्ही जेव्हा अंड काय एक नंबर. नक्की कॅमेऱ्यात बघून सांगा. एक नंबर झालं.